पण भंते ज्ञानज्योती यांच्या धम्मयात्रेमध्ये सहभागी होणार आहोत आणि ही धम्मयात्रा कशासाठी काय उद्दिष्ट आहे। गेले अनेक वर्ष ही धम्मयात्रा सुरू आहे। त्यांच्याकडून जाणून घेऊया की या धम्मयात्रेचं काय स्वरूप आहे आणि कशा प्रकारे काय उद्देश आहे। गेले अनेक वर्ष आपण या ठिकाणी धम्मयात्रा करणार बोलताना हे निसर्ग आहे ना, निसर्ग आपल्या नियमांनी चालतो, तो कुणाचं काय ऐकायला तयार होतो आणि या निसर्ग नियमांशी अनुरूप असं हे जे संशोधन भगवान बुद्ध करतात आणि भगवान बुद्धाचा हा सद्धम्म म्हणजे क्रांती, ब्राह्मणवाद प्रतिक्रांती। पॉझिटिव्ह निगेटिव्हचे कसे संदर्भ आहेत, म्हणजे एक काळ असा होता की ह्या सारा जम्बूद्वीप बुद्ध धम्माच्या या संस्कृतीनं या सोने की चिडिया म्हणून या देशाचा गौरव आहे। ही लोक, ही माणसं माणसाशी माणसासारखं वागत असत, पण पुढे कालोगामध्ये चढाव उतार आले बुद्धाच्या शासनामध्ये आणि जाती व्यवस्था नावाचा रोग लागला ना, त्या रोगाचे डॉक्टर फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले। त्यांना हे औषध समजलं की हा रोग मुळासकट जाईल कसा। ते 1 जानेवारी 1927ला पहिल्यांदा विजयस्तंभाजवळ आले आणि मग दरवर्षी कुठेही ते असत तरी मात्र ते यायचे। महाडच्या चौदार तळ्यावर बोलताना ते बोलले, सगळ्या पिढ्यांनी कमीत कमी तिथे येऊन प्रेरणा घ्यावी। बाबासाहेबांचं जे प्रेरणास्थान ठरलं सारं जगच बुद्धमय कळलं। श्रमण संस्कृती आणि ब्राह्मण संस्कृतीच्या इतिहासातील दरार बाबासाहेबांनाच केवळ कळलं। इतिहास जे विसरतात ते इतिहास काय नवा निर्माण करणार। तेव्हा बाबासाहेब हे महाबोधिसत्व, त्यात बोधिसत्व होते, ज्यामुळे त्यांना हे छलांग मारून उडी मारून हे समजलं। इंग्रजांनाही वाटलं आम्ही जगावर राज्य केलं, पण भीमा कोरेगावची लढाई ही वेगळीच लढाई होती। या जमातीने ठरवलं तर साऱ्या जगावर आक्रमण करून सगळ्या जगाचे मालक होते आणि भविष्यात तुम्हीच जगाचे मालक होणार आहे ते खरं आहे। तुम्हीच जगावर राज्य तुम्हीच करणार आहात। येणारा हा कालखंड, हा 2500 वर्ष जो उरलाय ना, आता नुसती बुद्धिझमची, संपूर्ण बुद्धिझमचा प्रभाव आहे पूर्ण जगामध्ये। एका देशाची गोष्ट नाही, ते हिंदू असोत की मुस्लिम असोत की जैन असोत की शीख असोत की यहुदी असोत की ईसाई असोत, कुठल्याही संप्रदायाची, ह्या सगळ्या संप्रदायांच्या भिंती तडातड तुटतील आणि कट्टर मुस्लिम बनणारे, कट्टर हिंदू बनणारे हे सगळे लोक बुद्धाच्या सद्धम्माचा स्वीकार करणं भाग पडेल। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी साऱ्या जगालाच मजबूर करून टाकलंय। त्यामुळे आता कसे काय होतं ना काय ना, आपल्याला कसं वाटतं धगधग, अरे तिकडे महाबोधी विहाराचे कार्यक्रम सुरू आहेत, त्यांनी तिथे ब्राह्माची मूर्ती बसवली, गणपतीची मूर्ती बसवली, काय होतं ना काय नाही, आम्ही पुन्हा गुलामीच्या वेळा बांधलं जातं। आता थोडे थोडे ते मजेत आहेत, आपल्याला वाटतं काहीतरी मजा लुटत आहेत, सत्तेवर आहेत। त्यामुळे ही सत्ता कधी उलटेल आणि ते त्याच्या भोकांडीत कसं बसेल त्यांचं ठाऊक राहणार नाही, पळता फजिती उडणार नाही। अजूनही ब्राह्मणांनी वेगवेगळ्या देशात आपले घरं अगोदर बाजूत ठेवलेले आहेत, तशी जर वेळ आली। आणि हा हादसा आहे ना, हा विमानाचा हादसा यांनीच घडवला, दुसरं कोणी नाही आहे। त्यामुळं जे ज्या घटना घडवतील तेच घडवतील, दुसरे ते नावात बॉम्ब पाठवतील। या सगळ्या ज्या घटना आहेत या प्रतिक्रांतीचं हे दर्शन होतं। ज्यांच्या हातात सत्ता ही मुजोर झाली, संविधान कितीही चांगलं असलं पण चालवणारे लोक जर चांगले नसतील तर। त्यामुळे या सामाजिक विषमतेचे एवढे हाल झाले, बेहाल झाले। 26 जानेवारी 1950ला मनूचा काळा कायदा जाळून बाबासाहेबांनी भगवान बुद्धाचं जनतंत्र लोकशाही आदेश दिला। ही राजकीय लोकशाही सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक लोकशाहीमध्ये परिवर्तन होईल तर हा समाज कसा जागेल, सारं जग कसं, तुटलेली मनं कशी जोडतील। एकच औषध आहे तुटलेली मनं जोडण्याचं, तो म्हणजे बुद्धाच्या सद्धम्माने जगाचं कल्याण होतं। त्यामुळे हा कल्याण करण्यासाठीचं हे प्रयोजन आहे। बाबासाहेबांनी साऱ्या जगालाच मजबूर करून टाकलं। हा आताच नाही, आता हा भीमा कोरेगावला साऱ्या जगातले तडातड ज्यावेळेला भिंती तुटतील ना, बाबासाहेबांच्या प्रेरणास्थानी लोक येतील माथा टेकायची। या युद्धाची ही परिणती काय झाली, युद्ध घडलंच कसं, ज्यामुळे प्रतिक्रांती झाली आणि प्रतिक्रांतीमुळं जो संपूर्ण या धम्मसंस्कृतीची वाट लागली, पुन्हा नव्याने धम्मसंस्कृती आरूढ होणार आहे। हा पराक्रमी, ही सगळी पराक्रमी जमात साऱ्या जगभर पसरणार आहात तुम्ही।
आणि सारे जगत धम्ममय, सारे जगत बुद्धमय. आता तुम्ही असाल की नसाल मला नाही माहिती, पण मी तर हे पाहणार आहे. हा बोला ना. त्यामुळं हा संपूर्ण प्रपंच बाबासाहेबांनी इतिहासाचं संशोधन भीमा कोरेगावला विजय स्तंभाजवळ, पण धर्मांतर पंढरपूरला करणार होते. सगळा महाराष्ट्राचा जथ्था एवढा सारा वारीवर जातो. ही वारी काय माहिती, बाबासाहेबांना समजले सगळे पंढरपूरच्या तिथले. आता भाड्याला जिथे ती मूर्ती आहे ती ओरिजिनल तिथे आहे. कितीदा हलवली ती मूर्ती, मी सिद्ध करून दाखवेन असं बोलले. आम्ही मागण्यासाठी नाही चाललो होतो. उलट वारकऱ्यांनी केस जिंकली तसं सुब्रमण्यम स्वामींनी हायकोर्टात मुंबईच्या केस टाकली की हे मंदिर बडव्यांच्या हातात ठेवलं. आम्ही अजून मागणी नाही केली, पण कधी नाही कधी एक लिगली मागणी आम्ही करत आहोत म्हणून ती केस तर राहील. तिथे हजर म्हणून 34 वर्ष झाली महामोदीची केस अजून. त्यामुळे आपण आपल्या वतीनं सांप्रदायिक तणाव निर्माण होईल असं आपल्या वतीनं करू देऊ नये. हा आपण स्वतः सांभाळायचं. आणि हा सारा बहुजन समाज जो गुलामीचं जीवन जगण्याची त्यांना सवय झाली, त्यामुळे त्यांच्या सवयीमध्ये बदल करण्यासाठी हा जागृतीचा विस्तव जागवण्यासाठीचं हे सामाजिक क्रांतीचं अभियान आहे. या अभियानामध्ये न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या मानवी मूल्याच्या आधारावर समतामूलक जीवन पद्धती निर्माण करण्यासाठीचं हे प्रयोजन या सामाजिक क्रांती अभियानाचं आहे. महाबोधी बुद्ध विहाराबद्दल आपले काय विचार आहे? महाबोधी बुद्ध विहार महाबोधी आपलंच आहे तरी आपलं नसल्यासारखं आहे. तिथं झेंडीवाल्यांचं जानववाल्यांचं तर राज्य आहे. तिथे ते 4 भिक्षू आहेत, ते त्यांचेच आहेत. पण आता त्यांनी रामाची मूर्ती वाढली तिथे 5. ते आमचे लोक बनत होते 5 भिक्षू आहेत. भगवान बुद्ध ते कनिंगम, अलेक्झांडर कनिंगमची डायरी वाचून मी ते सगळा संदर्भ दिला की 5 बुद्ध आहेत त्या महाभद्र कल्पामध्ये. कोणागमन, ककुसंद, काश्यप, सिद्धार्थ, गौतम, चौथे बाबासाहेब आंबेडकर, हरी मैत्रेय, सम्यक संगीत. त्याने 5 पांडव सांगून तिथे रामाची मूर्ती ही मांडली. इलिगली रामाची मूर्ती एवढंच नव्हे तर तिथे त्या गणपतीची मूर्ती. आता हे विदेशातले लोक त्या गणपतीला एलिफंट बुद्ध म्हणतात. सोडा हे काय विकृतीकरण केलं ते सोडा, पण अजूनही त्यांच्या ज्या कृती काही लक्षात घेत त्यांच्यावर केसेस. उलट भिक्षूंवरच केस कालची. त्यामुळे कमीत कमी सुटका होईल असं वाटलं, पण नाही सुट. जसा काय खूप तो गुंडा आहे, त्याची जमान होत नाही. 1 महिना होऊन 1.25 महिना होऊन. त्यामुळं खोट्या नाट्या केसेस टाकून हे चिरडण्याचं आंदोलन केंद्र सरकार, राज्य सरकार म्हणून स्वतः राज्यपालाच्या पुढाकारात इथले बामण होते. तर स्तूप आहे, स्तूप होतं ते, लिंपिंड नव्हती. भगवान बुद्धांच्या मूर्तीवर कपडा जातो, त्या लिंपिंड म्हणून पूजा केली गेली. हे सरकारी केंद्र सरकार, राज्य सरकार. तर या साऱ्या गोष्टी आता कोर्टात केस आहेत, पण त्या केसवर अगदी कोर्टाचा निर्णय त्यांचे कोर्ट काय निर्णय देणार आहे? भूषण गवई आपला सुप्रीम कोर्टाचा सरन्यायाधीश आहे. मला अजूनही वाटत नाही की ते आपल्या बाजूने त्यांच्या टेबलवर येईल ना केस सगळी सरकून. तोपर्यंत 5 महिने, आता 1 महिना तर गेला, 5 महिने असं होतं. त्यामुळं हा आशावाद संपून जातो इथे. म्हणजे हे कारण त्यांच्या हातात सत्ता आहे, ते काही करू शकतात. पहा ना, आता इलेक्शन म्हणता EVMचं पहा, पुन्हा तुम्हाला तुमची कागदपत्र देणार नाही. सगळ्या निवडणूक आयोगानं पुन्हा 45 दिवसात येऊन ते गोठवून टाकू, तुमचा डाटा तुम्हाला दाखवणार. कशी सिरजोरी याला उठून मागच्या जागा पुन्हा पाहिजे त्यांनी पुन्हा निवडणूक आहे. आता ते कोर्टात जायचं, पण कोर्टात ते आपल्या वाटेला लागेल तेव्हा ना, ते त्यांची आई आहे ना भूषण गवईंचं बोललं, कमीत कमी माझ्यासारखा सुप्रीम कोर्टाचं सरन्यायाधीश तर 6 महिन्यात केंद्र सरकार का राज्य सरकार सगळी उघडून टाकली असती, बडतर्फ केली असती. 75 लाख वोटिंग 6च्या सायंकाळी 6च्या नंतर महाराष्ट्रात निवडणूक आयोगानं उत्तर देणं कठीण झालं. जे अमेरिकाचं इस्रायल अमेरिकाचं जे युद्ध सुरू आहे, त्या युद्धाला तुम्ही काय आव्हान कराल? बुद्ध तत्वानुसार जे युद्ध सुरू आहे त्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया? हे अमेरिका आणि रशिया हे दोघांमध्ये हे जे वाटणीसाठी चाललंय ना, चायना आता सध्या तर नंबर 1 वर आहे. मार्केटचा मेकॅनिझम पण नंबर 1 वर चायना. त्यामुळे एकीकडे चायना तर दुसरीकडे अमेरिका. ही साम्राज्यवाद्यांमधली ही मार्केट मेकॅनिझमसाठी होड आहे. त्यामुळे त्या होडीमध्ये आपापसात 2 देशात लढाई करतात. आंतरराष्ट्रीय मोठं जे हायड्रोजन बॉम्ब आहे त्याचं युद्ध नाही होणार, कारण लोकांना जाळून ते काय करणार. हे प्रॉक्सी वार होत राहील 2 देशामधलं, आणि त्या देशाला ढिलं करून टाकतील. दोन्ही महाशक्ती ज्या आहेत, एकीकडे चायना आणि दुसरीकडे अमेरिका. त्यामुळं या फौजेमध्ये हे त्या इस्रायलची हानी होणार आहे, इस्रायलची हानी होणार, इराणची हानी होणार.
त्या देशातल्या लोकांनी समजावं, दोनही देशातले सत्ताधारी तळपतील आणि पुढे पुढे नाचक्की होईल. अरे ते मुस्लिम देश आहेत तरी मात्र आम्ही काय करतात त्याचं भान नाही त्यांना. म्हणजे आपसात त्या लढाया करून तुम्ही काय मिळवणार आहात? तुम्ही कशासाठी लढाई वाटणीसाठी, मार्केटच्या वाटणीसाठी होत असतात, उत्पादनाच्या साधनाच्या वाटणीसाठी मार्केटचे हे संपूर्ण युद्ध होत असतात. त्यामुळे अमेरिका किंवा चायना तर अशा रीतीनं त्यांचा लाभ होईल, त्यांचे शस्त्र विकले जातील आणि तिथल्या देशातले हाल होते. त्यामुळं तिथल्या दोन्ही कडल्या सत्ताधाऱ्यांना समजवता तुम्ही करा. तुम्ही तिथं राज्य करताय, लोकांच्या बळावर तुम्ही राज्य करताय ना, तर लोकांना दुःख देणं, युद्ध करणं म्हणजे लोकांवरती संकट आणणं होईल, लोकांना दुःख देणं होईल. कुणी युद्धाचं समर्थन करू नये. त्यामुळं तिथे बुद्धाच्या या संपूर्ण सद्धम्माने बाबा तुम्ही तुमच्या संप्रदायाचे असाल, पण युद्धाने मनुष्य समाजाची हानी झाली आहे. युद्ध हे काही उत्तर नाही आहे. आपण माणसं आहोत आणि माणसाची माणसासारखं वागावं. हा सधर्म सगळ्या लोकांमध्ये पसरू द्या, शेवटी पसरेल. बघा अरे इराणमध्ये देखील ना, इराकमध्ये ना, इस्रायलमध्ये देखील बुद्धिझम पसरेल. बघा येणारा काळ सांगतो. साधू.